वार्ड नंबर 2 माणिकेश्वर गाडगे बोलतोय। वार्ड नंबर 2मध्ये फ्रंट साईडला गटरी आहेत, पण बॅक साईडला पाण्याचा निचरा होण्यासाठी गटरी नाहीत किंवा चर होती ती मुजवलेली आहे। आणि जे कोणी पंचायतमध्ये पंच आहेत त्यांनी मी विकास करतो म्हणण्यापेक्षा विकास केला असं सांगून इथं गटरीचं नियोजन घालून दिलं पाहिजेत। आज आम्ही 15 दिवस झालं सांगून कर्मचाऱ्यांना विचारा गेलं तर हे तुमचं वैयक्तिक आहे आणि ते तुम्ही बघा असं इथं जवळून आमच्या गेलं तरी तुम्ही विचारत नाहीत। स्वतः आम्ही एक दिवस आमचं काम सोडून गटरीचं काम आम्ही स्वतःहून केलेलं आहे, त्याचे व्हिडिओ पाठवलेले आहेत। आणि इथं जे रस्त्याकडेला जे रस्तापट्टी जे रुंदीकरण झालेलं आहे त्यांचे ढिगारे आहेत तसेच आहेत आणि आम्हाला येण्या जाण्याचा त्रास होतो आहे। आणि इथं तुम्ही बघितला स्वतः आम्ही दिवसभर ते लेडीज असून देत आम्ही असून देत आम्ही सर्व मिळून ते काढत आहोत, पण जे पंचमंडळी आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि जसा आपल्या शिरगुप्पेचा विकास स्वच्छतेतून होतोय ते त्यांनी लक्षात घेऊन ते काम पुढे न्यावं एवढंच बोल। मी अविनाश नाईक। आज आम्ही गटरीचं काम केलं इथं। पंचायत फाळापट्टी पाणीपट्टी मागायला येते, आम्ही काय देणार नाही। परत दुसरी गोष्ट काय हे रोज आम्ही त्रास व्हायला आम्हाला की पाणी तुंबायला लागले त्याच्या ढासा ते सगळं लोकांनी त्रास व्हायला आमच्या घरच्यासनी ते पंचायतनं येऊन लक्ष देऊन हे करायला पाहिजे। इलेक्शनच्या वेळेला मत मागायला कसं येतात की नाही ती कामं करायला पण त्यांनी यायला पाहिजे, एवढंच आमचं मत। काय सांगू बोला। वारंवार पंचायतीला आम्ही सांगून पण भरपूर आता 15 दिवस पण झाले सांगून त्यांनी काही दखल घेतलेली नाही। वर्षानुवर्ष आम्ही इथून स्वतः घाण साफ करत आहोत आणि हा आम्ही कचरा आता सध्या काढून टाकलेला आहे, रस्त्यावर टाकलेला आहे काय। आणि तो कचरा साठवून खूप रोगराई व्हायला लागल्या, डासांची निर्मिती व्हायला लागल्या। आणि हा मेन रोड आहे, इथून पाठीमागच रेशनचं दुकान आहे, रेशनच्या दुकानात पण इथं खूप लोक येणारे जाणारे आहेत, भरपूर लोक येत आहेत। पण एवढं वारंवार सांगून पण पंचायतीने दखल घेतलेली नाही। याची लवकरात लवकर पंचायतीने दखल घ्यावी आणि आम्हाला इथून गटर मंजूर करून द्यावी। त्या सांडपाण्याची तक्रार आम्ही पंचायतीमध्ये वारंवार देऊन देखील कुठल्याही पंचायत मेंबरनं पंचायतीच्या कर्मचाऱ्यानं याची दखल घेतली नाही। आज इथल्या जवळच्या ह्यांच्या लोकांनी इथला कचरा काढून सगळा रस्त्यावर टाकलेला आहे। त्याचं कारण असं आहे की हे कचरा ह्यांचा वैयक्तिक आहे असं म्हणतात ते ग्रामपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी। वैयक्तिक जर असेल तर ह्यांच्याकडून फाळापट्टी पाणीपट्टी कशाला घेतात आणि पाणीपट्टी घेऊन ह्यांचा जर कचरा स्वच्छ होत नसेल तर तुम्ही तो फाळापट्टी आणि पाणीपट्टी खर्च कुठं करतायचा। आणि हे जर पाणी तर साचून जर ह्यांच्या आरोग्याशी जर खेळत असला असा तर तुम्ही त्या पंचायतीला कुलूप घालून तुमच्या घरात बसावं अशी आमची नम्र विनंती आहे। सध्याची इथं सांडपाण्याची जर परिस्थिती बघितली तर अत्यंत भयानक आहे आणि वारंवार तक्रारून सुद्धा 8 ते 10 कुटुंब इथं राहतात, त्यांचे कुठल्याही सांडपाणी जाण्याची व्यवस्था पंचायत केलेली नाही आहे। आणि ही परिस्थिती तिने बघून आम्ही बघून त्याने अक्षरशः सगळा कचरा पूर्णपणे रस्त्यावर टाकलेला आहे। आता येतात वाहतूक तिथं थांबलेली आहे, जर कोणी पडल्यास किंवा आरोग्याचा धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण हा प्रश्न मोठा आहे, त्याचं उत्तर ग्रामपंचायतीने द्यावे।
एक मला साईड